जय राधा माधव कुंज विहारी। हे लाईट चालू ठेवा, हा बंद करा। जय राधा माधव कुंज विहारी। गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना। यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरावनाचारी। यमुना तीरावनाचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजना। यशोदानंदन व्रज जन रंजना। यमुना तीरावनाचारी। यमुना तीरावनाचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी।
नाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे। आपण मागच्या वेळेस चर्चा करत होतो श्लोक नंबर 41 अध्याय क्रमांक 1 भगवद्गीता। अध्यायाचं शीर्षक आहे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सैन्य निरीक्षण। श्लोक नंबर 41 सर्वांनी श्लोक म्हणा। संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकः क्रियाः। संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकः क्रियाः। संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकः क्रियाः। तर या श्लोकामध्ये संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हि येषां लुप्तपिंड उदक क्रियाः। तर भगवान कृष्णांना अर्जुन इथे एक क्रम सांगतायत की कशा पद्धतीने वर्णसंकर होईल। याच्या अगोदरच्या श्लोकात म्हटलेलं आहे वर्णसंकर होईल, वर्णसंकर झाल्याने पिंड उदक क्रिया लुप्त होईल। वर्णसंकर का होईल? अवांछित संतती का निर्माण होईल? कारण कुल परंपरा नाश होईल, नष्ट होईल। कुल परंपरा का नष्ट होईल? कारण जे मुख्य व्यक्ती है परिवारातले
ते मारले जातील, त्यांचा अंकुश राहणार नाही, त्यांचा नियंत्रण राहणार नाही. त्याच्यामुळे उर्वरित कुटुंब वाईट कार्यामध्ये व्यस्त होतील, त्यांना कंट्रोल राहणार नाही आणि असा अनकंट्रोल्ड परिवार चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे अवांछित संतती निर्माण होईल. अवांछित संतती निर्माण झाली तर अशी संतती जी समाजामध्ये कंटक रूपाने कार्य करतील, समाज घडवण्याचं कार्य करणार नाही, ते समाजामध्ये समस्या निर्माण करतील. म्हणून असा समाज जी वैदिक पद्धतीनुसार जे नियम दिले गेले आहेत त्या नियमाचं पालन करणार नाही, त्या नियमाचं उल्लंघन करतील ते, कारण त्यांचा विश्वास नसणार आहे वैदिक कुठल्याही पद्धतीवर. आणि आज समाजामध्ये ह्या गोष्टी आपल्याला भेडसावत आहेत. तर संकरो नरकायैव, म्हणून नारकीय परिस्थिती निर्माण होईल जर त्याने वैदिक विधी नियमाचं पालन केलं नाही तर. वैदिक विधी नियम खूप आहेत, त्याच्यातले एक विधी नियम सांगितलेले इथे, ती म्हणजे पिंड उदक क्रिया. मग पिंड उदक क्रिया जर केली नाही तर मृत्यूनंतर ते जे पितृ आहेत त्यांचे नारकीय स्थितीमध्ये पतन होईल. बघा, एक असा समाज आहे ज्यामध्ये औरंगजेब, मुसलमान समाजामध्ये औरंगजेब यांनी आपल्या भावांना मारलं राजगादीसाठी. एका भावाला तर मारून त्याने थालीमध्ये सजवून कैदी असणाऱ्या आपल्या बापाला एक भेट म्हणून पाठवलं आणि त्याने बापाला कैद केली होती आणि तो फक्त एक काहीतरी ठराविक लिटर किंवा ठराविक काहीतरी घूट पाणी प्यायला पाठवायचं दिवसातून, तेवढंच. तर त्याच्या बापाने सांगितलं की अरे कमीत कमी पाण्याची संख्या तरी वाढव, एवढ्या पाण्यामध्ये काय होणार आहे. तर त्याने म्हटलं नाही नाही, तुम्ही तेवढ्यावर समाधान माना. औरंगजेब आपल्या बापाला म्हणतो. त्याचा बाप म्हणतो की अरे हिंदू समाजामध्ये मेल्यानंतरचं सुद्धा त्यांना पिंडदान केलं जातं, त्यांना पाणी अर्पण केलं जातं, तू जिवंतपणे सुद्धा देत नाहीस, कसा पुत्र आहेस तू. म्हणून सनातन धर्म महान आहे की तो जिवंतपणे तर करतो सेवा, मृत्यूनंतर सुद्धा आपलं कर्तव्य विसरत नाही. त्याला म्हणतात सनातन धर्म पद्धती. त्याच्यावर लोक वेगळे आपले गाणे रचतात किंवा वेगळे आपले कारणं शोधत आहेत की जिवंतपणे काही एक मुलगा असं गाणं गुणगुणत होता, जब माता पिता की सेवा की नहीं तो बाद में गंगा नहाने से क्या फायदा, असं काहीतरी गाणे होते त्याचे. किंवा जिवंतपणे सेवा केली नाही तर मेल्यानंतर त्यांना अमृत पाजून काय फायदा, असं काहीतरी म्हणतात. बनवणाऱ्यांनी कुठल्या डोक्याला बनवलं माहिती नाही आहे, पण बनवण्याच्या डोक्यात कमीत कमी थोडा तरी प्रकाश पाहिजे होता की अमृत एक अशी वस्तू आहे की ज्याला पण टच झाली तो पुन्हा जिवंत होईल. तर कदाचित ते काव्य चुकीचं आहे, पण पद्धती अशी आहे वैदिक संस्कृतीमध्ये की तो जिवंतपणे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सेवा करणार आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याचं कर्तव्य करणार. असं नाही की फक्त मेल्यानंतरच. तर म्हणून ही पद्धती जी आपली आहे, वैदिक पद्धती आहे, ती खूप सेक्युअर आहे आणि खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि मृत्यूनंतरसुद्धा याच्याबद्दल एक प्रगत सायन्स असल्यामुळे मृत्यूनंतरसुद्धा त्याची काळजी घेतली जाते, अशी पद्धती आहे. आणि ती महत्त्वाची पद्धती इथे मांडली गेली आहे. ह्याच्याबद्दल आपण याच्यावर चर्चा केली आहे काही गोष्टींवर. वर्णसंकर कशा पद्धतीने होत असतं आणि नारकीय स्थिती कशा पद्धतीने होते. मागच्या वर्षी एक व्हिडिओ दाखवला होता मी, नारकीय स्थिती. तुमच्यापैकी काही जणांनी बघितलं असेल. नरक यातना कशा असतात बघितला, एक व्हिडिओ होता एक छोटासा, फार भयानक होता तो. त्याच्यामध्ये नुसता मारो, काटो, जलाओ, डालो, फेको अशीच भाषा चालते मस्त त्या डिपार्टमेंटमध्ये. आणि जिकडे तिकडे नुसतं असं खून, मांस, असे मोठे मोठे पक्षी, चोचताना तीक्ष्ण असलेले, त्याचे गिधाडसारखे असे नख असणारे फाडण्यासाठी. भयंकर 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 वातावरण.
जिथे जिथे कुंभी पाक नावाचा नरक आहे तिथे तर शिजवलं जातं, त्याला जिवंत फ्राय केलं जातात, तर तेलामध्ये तळलं जातं त्याला. तर ते कढई किती मोठी असते ती कढईची साईज पण सांगितलेली आहे. कई मैल एवढी मोठी कढई येते आणि किती खोल आहे, खूप खोल आहे ती. आपल्यासाठी समुद्रासारखी होईल. आणि तेल भरले त्याच्यामध्ये आणि तेल असं उकळते आणि त्याच्या खाली विचार करा, त्याच्या खाली अग्नी किती मोठा लावला असेल त्याला उकळवायला. कंटिन्युअस ते भट्टी चालू येते, लाकडं संपत नाही तिथले. आणि मग अशा त्याच्यामध्ये त्याला टाकलं जातं, त्या जीवात्म्याला ज्याने असे पाप केलेत त्याला, आणि जिवंत तळलं जातं. आणि जेव्हा त्याला आग सुटते अशी तेलामध्ये तळल्यामुळे भासतो तो, मग तो पळत बाहेर निघायला येतो. मग जेव्हा तो किनाऱ्यावर येतो तर किनाऱ्यावर ते जे असे तीक्ष्ण हत्यार घेऊन उभे असतात यमदूत, आणि तो बाहेर आला की त्याला असं टोचतात आणि परत त्याला आतमध्ये ढकलतात. किती भयानक स्थिती. थोडासा विचार करा रात्री झोपता की कशी असेल ती स्थिती, कशा वेदना होत असतील, कसे त्याला चटके मिळत असतील. जिवंतपणे विचार करा, फेकलं जातं त्याला शरीर असं दिलं जातं की ते शरीर मरणार नाही, पण त्याला वेदना खूप होतील. हे आताचं जे शरीर आहे आपलं ते जास्त टिकाऊ नाही आहे. कधी कधी एक थापड मारले तर मरून जातो माणूस एवढं. पण ते शरीर फार मजबूत असतं, कारण ते यातना भोगण्यासाठी दिलेलं असं शरीर. तर अशा पद्धतीने नारकी स्थितीतून पितरांचा जर उद्धार करायचा असेल तर वैदिक पद्धतीचं पालन करणं आवश्यक आहे. बघा एकदा, म्हणून कर्तव्य जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, जे पण वैदिक पद्धतीने सांगितलेले आहेत ते. एक खूप महान ऋषी आहेत ज्यांचं नाव आहे अगस्त्य ऋषी. किती जणांनी नाव ऐकलं अगस्त्य? 1 2 3 4 5 नाव ऐकलं अगस्त्य ऋषी? नाम तो सुना होगा. तो खूप शक्तिशाली अगस्त्य ऋषी, खूपच शक्तिशाली अगस्त्य ऋषी. अगस्त्यांचं नाव तुम्ही असं पण ऐकलं असेल एकदा की देव आणि असुरांचा संग्राम झाला आणि त्या युद्धामध्ये सगळ्यांना मारलं, पण एक असुर पळून गेला तिथून. त्याचं पाठला करत आले आणि त्याने येऊन तो समुद्रामध्ये लपला. आता समुद्रात शोधून काढणं हे कठीण. युद्ध कसं करणार? एकटा जोपर्यंत आहे तोपर्यंत विजय होणार नाही, आणि हा परत येऊन काहीतरी कारस्थान करेल, म्हणून त्याला मारायचंच ठरलं होतं. पण समुद्रात मारणार कसा? मग देवतागण एका ऋषींच्या शरणागत झाले. ते ऋषी आहेत अगस्त्य ऋषी. आणि अगस्त्य ऋषीला विनंती करतात की हे अगस्त्य ऋषी, अशी आमची समस्या आहे, हा असुर इथे लपला आहे त्या समुद्रामध्ये, तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करा. आणि अगस्त्य ऋषीने म्हटलं मग काय करू? ते बोलले तुम्ही हा समुद्र पिऊन टाका. ते म्हटलं समुद्र पिऊन टाकणं म्हणजे काय, बिस्लरीची बाटली आहे का पिण्यासाठी? पहिली गोष्ट, समुद्राचं पाणी जिभेवर घेऊ शकत नाही आपण, एवढं खारट येते. अगस्त्य ऋषीने देवतांच्या आज्ञेनुसार त्यांच्या विनंतीवरून तो समुद्र पूर्ण आपल्या ओंजळीमध्ये घेतला आणि पूर्ण समुद्र पिऊन टाकला. आणि त्यांची ढेरी 1 इंचसुद्धा बाहेर आली नाही. ते असे देहरादूनसारखे ब्राह्मण नव्हते. पूर्वीचे काळचे ब्राह्मण तपस्वी पण असायचे, फिट होतं त्यांची बॉडी. कुठे गेलं एवढं पाणी? सगळी योगिक शक्ती आहे, चमत्कारिक शक्ती. आणि जेव्हा पाणी पिलं सगळं समुद्रात, तेव्हा सगळे मासे जलचर तडफडायला लागले आणि तो असुर दिसला. आणि तो असुर पळायला लागला, पाणी कमी व्हायला लागलं तेव्हा. मग देवतांनी त्याला पकडलं आणि त्याचा वध केला, त्याला ठार मारला. आणि अशा पद्धतीने देवतांचा विजय झाला. पण आता ते जे मासे एवढे मोठे एवढे जलचर आहे जे तडफडतात, त्यांना पुन्हा पाणी पाहिजे, आणि समुद्रात पाणी नसेल तर पाऊस कसा पडेल? म्हणून त्यांनी विनंती केली अगस्त्यांना की आता पुन्हा पाणी द्या. ते म्हणतात गेला आता त्याला बाहेर कसं काढणार? उलटी थोडी करणार. मग त्याने म्हटलं की तुम्ही जाणताय कसं करायचं ते, प्लीज तुम्ही त्याला बाहेर काढा. आणि म्हणून त्याने मूत्रावाटे ते बाहेर काढलं पूर्ण पाणी अगस्त्याने. आणि मूत्रावाटे ते पूर्ण पाणी बाहेर पाडलं आणि पूर्ण समुद्रामध्ये पुन्हा भरलं गेलं. कधी कधी असं पण म्हणतात म्हणून ते खारड आहे.
तर हे असे शक्तिशाली अगस्त्य ऋषी, त्या अगस्त्य ऋषींना एक दिवशी ते आपल्या कुटीमध्ये होते जंगलामध्ये, आणि त्यांनी सकाळी सकाळीच पहाटे त्यांनी असा ओरडण्याचा आवाज त्यांना ऐकायला आला. माणसं आणि मोठ्या मोठ्याने ओरडत आहेत. कसे ओरडत आहेत ते, त्यांना खूप वेदना होत आहेत, खूप त्रास होतोय, खूप असे माणूस कसा आजारमध्ये कसा ओरडतो तसे. म्हणजे बाहेर येऊन बघायला लागली की काय झालंय, आवाज कुठून येतोय. तर बाहेर त्यांनी बघितलं, घराच्या बाहेर एका झाडाच्या खालच्या साईडला फांदीवर 3 की 4 जण होते. ते असे उलटे लटकलेत, पाय वर आहेत, पायाने ते फांदीला लटकलेत आणि डोकं त्यांचं खाली आहे आणि खूप ओरडत आहेत जोरजोराने. त्यांनी येऊन बघितलं की अरे हे काय. तर ते होते त्यांचे पूर्वज प्रेत. त्यांनी सांगितलं की, त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात आणि का रडताय, काय त्रास आहे तुम्हाला. त्यांनी म्हटलं की आम्ही तुझे प्रेत आहोत, पूर्वज आहोत, पण प्रेत अवस्थेमध्ये आहे आणि आम्हाला मुक्ती मिळत नाही आहे. मुक्ती मिळत नाही आहे आणि म्हणून आम्ही नरकात पडलोय, यातना भोगतोय. आणि त्याचं कारण तू आहेस. हे जेव्हा अगस्त्याने ऐकलं की मी कारण होऊ शकतो यांच्या दुःखाचा, एवढे मोठे तपस्वी, म्हणजे काय करायला पाहिजे मी, कृपया करून सांगा. मग त्यांनी सांगितलं, त्या प्रेतांनी सांगितलं, पूर्वजांनी सांगितलं, 2 उपाय आहेत त्याच्यावर. या 2 पैकी एक जरी उपाय तुम्ही केला तरी आमचा उद्धार होईल. काय उपाय केलं पाहिजे की, एक तर तुम्ही शुद्ध भक्त बना झटपट, म्हणजे आमचा उद्धार होईल. अगस्त्य ऋषी म्हटलं शुद्ध भक्त बनणे एवढं सोपं थोडं आहे की, तो कोणता क्रॅश कोर्स थोडा आहे 4 महिन्याचा शुद्ध भक्ताचा कोर्स. सर्टिफिकेट भेटला की लगेच कोणी आला विचारला काय शुद्ध भक्त आहेस का, बघ हा बघा कोर्स आमच्याकडे सर्टिफिकेट आहे. असं काही नसतं. शुद्ध भक्ताचं असं काही कोर्स नाही, सर्टिफिकेट नाही. शुद्ध भक्ती ही त्याच्या हृदयातून निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी खूप प्रयत्नांची आवश्यकता आहे, भगवंताच्या विशेष कृपेची आवश्यकता आहे, साधू संतांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. त्याला कितीतरी जन्म लागतात. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वम इति, वासुदेवीय सर्व काही आहे ते समजायला खूप वर्ष लागतात, त्याला खूप जन्म लागतात. स महात्मा सु दुर्लभ. मग त्यांनी म्हटलं दुसरा उपाय सांगा, शुद्ध भक्त बनणे एवढं सोपं नाही आहे. त्यांनी सांगितलं दुसरा उपाय असा आहे की आम्हाला काय म्हणतात त्याला, नातू पंतू वंशाचा दिवा तू दे, म्हणजे पुत्र उत्पन्न कर. अगस्त्य ऋषी हे वैरागी होते आणि तपस्या करत होते, तपस्वी होते, जंगलामध्ये तपस्या करायचे. त्याच्यामुळे त्यांनी लग्न वगैरे काही केलं नव्हतं, कधी करायचा विचार त्यांनी केला पण नव्हता. मग यांनी सांगितलं या दोघांपैकी एक तुला जे लवकर जमेल ते तू कर आणि आमचा उद्धार कर. आणि मग तेव्हा त्यांनी ठरवलं शुद्ध भक्त बना. एवढे मोठे तपस्वी ऋषी जे एवढा मोठा पराक्रम करू शकतात, ते म्हणतात की मी अजून शुद्ध भक्त नाही आहे आणि एवढं लवकर शक्य नाही आहे. दुसरा ऑप्शन मी लवकर करू शकतो, आणि तो म्हणजे काय, पुत्र उत्पत्ती करू शकतो. म्हणून लग्नासाठी आता मुलगी शोधायला गेले. अगस्त्य ऋषी एवढे तपस्वी शक्तिशाली ऋषी, यांच्या मॅचिंगची पण मुलगी पाहिजे ना. आणि ती जर अशीच असेल इंस्टाग्रामवर रील बनवणारी, कसं काय मॅच होईल. बघती तर अगस्त्य ऋषीला सांगा थांबा आपण दोघांचं एक रील बनवू. म्हणून मग ते अजून खूप मोठी स्टोरी आहे पुढे. तर ही स्टोरी इथेच आपण कट करतो की याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत वैदिक नियम, वैदिक अनुष्ठान, वैदिक जी आवश्यकता आहे त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्या नियमातून सुटत नाही, त्या ऋणातून सुटत नाही. याला म्हणतात पितृऋण. बरेच प्रकारचे ऋण असतात, आपण बघू ते नंतर याच्यावर. हे ऋण प्रत्येकाला ऋण भोगावे लागतात किंवा याची परतफेड करावी लागते. पण जर एखादा शुद्ध भक्त बनत असेल त्याला आवश्यकता नाही. ह्या पद्धतीने नारकीय व्यवस्थातून उद्धार करण्यासाठी त्यांनी अगस्त्य ऋषीने वैदिक अनुष्ठान केले. म्हणजे
ज्या नियम आहेत ते त्यांनी पालन केलं आणि ते आवश्यक आहे, त्याचं पालन करणं आवश्यक आहे. बघा काही लोक त्याचा कसा अनुभव सांगतात बघा. या इथे एक फोटो आहे, तुम्ही कदाचित ओळखला असेल किंवा नसेल तर हे त्याचं नाव आहे कॉल बिल बिटब्रिट. एक अमेरिकेमधले खूप श्रीमंत व्यक्ती आहेत, अब्जाधीश व्यक्ती आहे ते. आणि त्यांचं एक व्याख्यान होतं. कुठे होतं व्याख्यान त्यांचं? एअरवाईनला होतं, CA 8 मे 2000 साली. त्या व्याख्यानामध्ये ते काहीतरी सांगतायत. काय सांगतायत बघा त्यांचा अनुभव. एवढा मोठा व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती, काय सांगतो बघ. तो त्या व्याख्यानामध्ये म्हणतो, US इज अ मायटी कंट्री बट वेअर इज अवर कल्चर गोइंग टू. खूप शक्तिशाली आमचा देश आहे US, युनायटेड स्टेट. खूप शक्तिशाली आहे, पण आपला कल्चर, संस्कृती कुठे चालले? ड्रग्स, व्हायलन्स, डायवोर्स, सेक्स. दॅट्स नॉट द अमेरिकन ड्रीम. अमेरिकेचा तो स्वप्न नाही आहे. काय? ड्रग्स. ड्रग्स म्हणजे काय? केवळ औषधं नाही आहे. ड्रग्स म्हणजे नशा, पान, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नशा शोधून काढतात लोक. हिंसा, व्हायलन्स, हिंसा, डायवोर्स, घटस्फोट, नुसता विस्फोटच होत होता तिकडे. हार्डली ती कपल जो आहे तो हार्डली 10-12 वर्ष टिकतं त्यांची जोडी आणि डायवोर्स होतो. जास्त दिवस टिकत नाही ते. आणि म्हणून एकेकीच्या किती लग्न होत राहतात, एकेकाची किती लग्न होत राहतात. एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, तिसरी गेली की चौथी. त्याच्याने एकनिष्ठता कुठे आहे? त्याच्याने प्रेम कुठे आहे? त्याच्याने ती समजून घेण्याची जी भावना आहे ती कुठे आहे? ती नाही राहिलेली. आणि म्हणून जीवन हे, अमेरिकेचं जीवन हे कसं होत चाललंय बघा. हे स्वप्न नाही आहे. पण त्या विरुद्ध ते म्हणतात, ते भारतामध्ये त्यांनी आले आणि भारतात त्याचा अनुभव असा होता. ते म्हणतात, लुक्स ॲट इंडिया. भारतामध्ये बघा, आय ॲडमायर देअर कल्चर. दे हॅव गॉट मच बेटर फॅमिलीज अँड व्हॅल्यूज दॅन वी डू. आपल्यापेक्षा चांगले त्यांच्याकडे मूल्य आहेत, त्यांच्याकडे चांगलं त्यांच्याकडे परिवार आहे आपल्या परिवारापेक्षा. खूप जास्त चांगलं आहे. दे हॅव गॉट मच बेटर पॅरेंट्स दॅन वी डू. खूप चांगले आईवडील आहेत त्यांच्याकडे आपल्यापेक्षा, असे म्हणतात. त्याचा सर्वे एकदा एक मोठी फॅमिली लंडनची तिथे एक वडील होते आणि त्यांचा मुलगा होता. त्याची आई सोडून गेली होती. जसं ज्या पद्धतीने सोडून जातात त्या पद्धतीने सोडून गेली होती. आणि मग तो मुलगा बापाकडे राहायचा. आणि खूप श्रीमंत होता तो बाप, खूप पैसा होता त्याच्याकडे. आणि तो मुलाला सगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी देऊ करायचा. सगळं त्यांनी दिलं. आईचं प्रेम पण त्याने देण्याचा प्रयत्न केला, जेवढं शक्य होईल तेवढं त्याने प्रयत्न केला. एकदा तो मुलगा त्याच्या असं संबंधामध्ये, वाचण्यामध्ये किंवा त्याच्या अशा कम्युनिकेशन थ्रू त्याच्या लक्षात असं आलं की पारिवारिक प्रेम काय असतं ही त्याला जाणण्याची जिज्ञासा निर्माण झाली. पारिवारिक प्रेम काय असतं, पारिवारिक संबंध काय असतात. मग त्याने जाऊन वडिलांना विचारलं की पप्पा, पारिवारिक जीवन काय आहे मला सांगा. पप्पा म्हणतो, बेटा मी तुला सगळं देऊ शकलो पण हे तुला देऊ शकलो नाही, पारिवारिक जीवन. का? कारण पारिवारिक जीवनासाठी परिवार पाहिजे. परिवारामध्ये एवढे लोक पाहिजेत. आजी पाहिजे, आजोबा पाहिजे, मावशी पाहिजे, अजून काय काय, आई वडील, आई पाहिजे कमीत कमी, वडील पाहिजे, बहीण पाहिजे, भाऊ पाहिजे. हा परिवार झाला. तर अशा पद्धतीचे तो म्हणतो की मी तुला ते देऊ शकलो नाही बेटा, सॉरी. पण पारिवारिक जीवनचा तुला जर खरोखर अनुभव घ्यायचा असेल तर भारतामध्ये तुझा, तिथे तुला पारिवारिक जीवनाचा अनुभव मिळेल.
कारण भारत एक असा देश आहे की जिथे जॉईंट फॅमिली अजून पण बघायला मिळतात. मग तो म्हणला अच्छा. मग शोध घेत 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 तो भारतामध्ये आला. त्याला भारताचं कल्चर आवडायला लागलं, चांगलं वाटायला लागलं. मग तो वाराणसी या ठिकाणी तिकडे आला आणि तिकडे एका अशा गावाकडच्या वातावरणात गेला. तिथे एका घरी गेला, एका परिवाराकडे, आणि त्यांनी सांगितलं की मला पारिवारिक जीवन काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. मी तुमच्या घरी काही दिवस राहू का? आता तुमच्या घरी जर कोण आला असा, पारिवारिक जीवन मला जाणून घ्यायचं आहे, तुमच्या घरी मी राहू का काही दिवस? राहू देल का? कोण आहे बाबा, कुठून आला? फॉरेन कल्चरचा व्यक्ती आहे, काय भरोसा याचा, काय करेल? त्याने म्हटलं अरे बाबा नाही बाबा, पारिवारिक काय आहे ते आमचं कसं चालू आहे, तुला कुठे घेऊ परत अजून एक पोसायला? त्यांनी म्हटलं की मी तुमच्याकडे राहीन तर राहण्याचं दर महिन्याला मी 2 लाख रुपये तुम्हाला देईन, पण मला तुम्ही पारिवारिक जीवन काय आहे ते जाणून घेण्यासाठी मला इथे राहू दे. ते म्हणतात 2 लाख? गावातले लोक आहेत, 2 लाख रुपये महिन्याला? तर ते विचारतं तू एकटाच आहेस की अजून पण आहेस? तो नाही अजून कोण? म्हटलं बाकीच्यांना पण घेऊन यायचं, त्यांना पण ठेवू आम्ही. 2 4 लाख. आणि मग तिथं राहायला लागला आणि मग त्याची खूप चांगली सेवा व्हायला लागली. मुलासारखं तो राहत होता आणि बाकीच्या घरच्यांच्या लोकांशी तो घरच्या संबंधित प्रमाण राहायला लागला. त्याला खूप आनंद यायला लागला, खूप मस्त वाटायला लागला. तो 1 महिन्याने 2 महिना राहिला आणि तेव्हा त्याने जाणलं की पारिवारिक जीवन काय असतं. विचार करा, पारिवारिक जीवन जाणण्यासाठी त्याने 2 लाख प्रतिमाह दिले आणि तरी पण जे परिवाराचं जे सुख आहे, जे घनिष्ठता आहे ती नसेल मिळाले त्याला. जसं भाऊ भाऊमध्ये असतं, बहिणी भावांमध्ये असतं, तेवढे घनिष्ठ त्याला नसेल मिळालं कदाचित, पण किंमत काय आहे बघा. आणि इथे आपल्याला सगळं फ्रीमध्ये. विचार करा, पारिवारिक जीवन, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, भांडणं होत राहतात, टपल्या मारत राहतात, फ्री वातावरण आहे, पण त्याची किंमत आपल्याला मोजावी लागत नाही, म्हणून किंमत कळत नाही. तर वास्तविक हे भगवंताची विशेष कृपा आहे की अशा कल्चर्ड देशामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. त्यातले त्यात अशा जे मोठ्या शहरामध्ये ज्याचं रूपांतर नाही, खूप सारं काय म्हणू, सोफिस्टिकेटेड नाही आहे, अशा ठिकाणी आहे. खूप चांगली गोष्टी आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की भारताची स्थिती ही खूप चांगली आहे. का तिथे खूप चांगली स्थिती आहे भारताची? कारण तिथे संस्कृती आहे. चाणक्य पंडित म्हणतात की भारतावर खूप लोकांनी येऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला. भारतातल्या खूप लोकांना तोडण्याचा प्रयत्न केला, तोडू नाही शकले ते. कारण भारतामध्ये एवढी विविधता आहे, खूप विविधता. एवढी विविधता कुठे बघायला भेटणार एवढी भारतामध्ये आहे. दर 10 किलोमीटरला भाषा बदलते. आणि जळगावची ऐराणी तर ऐकायला का आहे तसं? कारण संस्कृतीने जोडलंय सगळ्यांना, कल्चरने सगळ्यांना जोडलंय, आणि ही भारताची धरोहर आहे, एक विशेष गोष्ट आहे. आणि म्हणून बाहेरचे लोकसुद्धा इथे येऊन हे जे त्यांना मिळतं, बघायला भेटतं कल्चर, ते त्यांना बाहेर कुठेच बघायला मिळत नाही. सो देअर फॅमिलीज आर मच मोर युनायटेड दॅन आवर्स. आय रिस्पेक्ट देअर व्हॅल्यूज. त्यांचं मत काय आहे? भारतातले जेवढे फॅमिलीज एकरूप आहेत, जोडलेले आहेत, तेवढे अमेरिकेचे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे व्हॅल्यूज, त्यांचे मूल्य आहे, नीती आहे, त्यांना मी रिस्पेक्ट करतो, आदर करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्या तुलनेने ते म्हणतात आपल्याकडचं कल्चर कसं आहे बघा. ते म्हणतात अनफॉर्च्युनेटली मेनी यंगस्टर्स दे आर बीइंग इन्फ्लुएन्स्ड बाय अवर US मीडिया. दे आर बीइंग इन्फ्लुएन्स्ड बाय द रॉंग कल्चर. चुकीच्या संस्कृतीने ते प्रभावित झाले आणि त्याच्यामुळे बिघडलेले आहेत. आणि खास करून काय म्हणतात माहिती आहे ते, मीडियाने जास्त बिघडले आहेत.
मीडियाने जास्त बिघडली आहे. बघा पूर्वी तर एक फक्त टी व्ही असायचा, आपण त्याला इडियट बॉक्स म्हणून लोक त्याला म्हणायचे, अमेरिकेतले लोक म्हणायचे, बाहेरच्या देशातले लोक म्हणायचे. आपल्या भारतामध्ये जसं रामायण आलं, रामायण तशा टी व्ह्या घराघरात आल्या. तर टी व्हीचं काही कोणाला एवढा क्रेज नव्हता, कारण पिक्चर काही एवढं घेणं देणं नव्हतं लोकांना. न्यूज काय घेणं पडलं न्यूज, गावातल्या गप्पा काय कमी आहेत का, गावातलं पॉलिटिक्सचं कमी आहे का, कशाला बाहेरचं न्यूज पाहिजे. त्याच्यामुळे ते एकदम व्यवस्थित त्यांचं वातावरण होतं. पण जेव्हा रामायण आलं, रामायण बघण्यासाठी टी व्ही घरोघरी पोहोचली, होय की नाही. त्याच्यानंतर महाभारत आलं, त्याच्यामुळे महाभारताने रंगीत टी व्ही घरोघरी पोहोचली, तेव्हा रंगीत टी व्ही आल्या होत्या. आणि जसं रामायण महाभारत बंद झालं, त्याच्यानंतर बाकीचं काय काय सुरू झालं, ते अजून सुरूच आहे. मग टी व्हीची साईज बदलली, टी व्हीची साईज बदलली, टी व्हीचे आकारमान बदलला, टी व्हीचे अँटिना बदलले. आणि आजकाल तर पैसे भरून ते चॅनल्स यायला लागले, नेटफ्लिक्स वगैरे काय काय यायला लागले. आणि काय काय त्याच्यावर असं सगळ्या भाकड कथा आहेत, सगळ्या काल्पनिक आहे. आणि काल्पनिक जगामध्ये आपण वावरायला लागलो. तर म्हणून ते म्हणतायत की हा जो मीडिया जी आहे ना, याच्याने पूर्ण आमचा अमेरिकन जे लोक आहेत ते सगळे त्याच्याने प्रभावित झाले. आणि म्हणून बिघडले ते, त्यांचा कल्चर जो आहे तो बिघडत चालला आहे, संस्कृती आहे ते बिघडत चाललं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फॉर 15 मिनिट्स, जर मी केवळ 15 मिनिटासाठी जरी भारताचा पंतप्रधान असलो तरी आय शॅल शूट ऑल द वेस्टर्न चॅनल्स आउट ऑफ दॅट ब्युटिफुल कंट्री. त्या सुंदरशा देशामधून मी बाहेरच्या देशाचे जेवढे पण चॅनल्स आहेत ना, ते सगळे बंद करून टाकेन, कारण एवढं चांगला कल्चर आहे भारतामध्ये, त्याला बिघडू देणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एक बाहेरचा व्यक्ती कल्चरबद्दल आपला एवढा प्रभावित होतोय आणि तो सांगतोय की याला मेंटेन केलं पाहिजे, ही संस्कृती मेंटेन केली पाहिजे. आणि आज आपले प्राईम मिनिस्टर तीच संस्कृती मेंटेन करण्यासाठी एवढ्या लोकांना पुढारपण घेऊन सांगतायत, तरी पण त्यांचे पाय खेचणारे लोक युनाईट व्हायला तयार आहेत, गठबंधन करायला तयार आहेत. मेगा गठबंधन यावर्षी तर खूप जास्त होतं. म्हणून संस्कृती वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संस्कृती म्हणजे काय, संस्कृती म्हणजे वैदिक नियमाचं पालन. ज्या पद्धतीने अगस्त्य ऋषीबद्दल आपण जी चर्चा केली की अगस्त्य ऋषींना त्यांच्या नियमाचं, त्यांच्या कर्तव्याचं, त्यांच्या ऋणाचं पालन करणं त्यांना सांगितलं गेलं होतं. आणि जर त्यांनी नाही केलं म्हणून त्यांच्या पूर्वज आहे त्यांना त्रास होत होता. प्रत्येक नियम वडिलांचे नियम त्यांनी जर पालन नाही केले तर त्यांच्या पूर्वजांना त्रास होतो, त्यांच्या मुलांना त्रास होतो. मुलांनी जर आपल्या नियमाचं पालन नाही केलं तर त्याच्या पूर्वजांना त्रास होईल, त्याच्या येणाऱ्या मुलांना त्रास होईल. परंपरा आहे. आणि ऋण किती प्रकारचे असतात, खूप प्रकारचे ऋण असतात. पतंती पितरो हि येषाम लुप्त पिंड उदक क्रिया. भारतामध्ये हळूहळू असा हा कल्चर, बघा कल्चर आणि वल्चर याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे. वल्चर म्हणजे काय, गिधाड. आणि कल्चर म्हणजे काय, संस्कृती. वल्चर जो आहे ना तो आकाशात खूप उंच जातोय. कल्चरचा जर विकृत स्वरूप झाला तर तो वल्चर आहे. मग दिसायला आपल्याला वाटत असेल कल्चर असेल, पण तो असं वाटतं की खूप उंच भरारी मारले त्यांनी आकाशामध्ये, सगळ्यात उंच गेलाय, पूर्ण देशाच्या उंच गेलाय, पूर्ण जगाच्या उंच गेलाय तो दिसण्यासाठी. पण वरून किती पण उंच गेला तरी नजर कुठे आहे, कुठे मेलेले ढोर पडलाय, कुठे मांसाचा तुकडा पडलाय, कुठे सडलेल्या गोष्टी आहेत, इथेच नजर आहे. वल्चर जो आहे, गिधड आहे, तो वर जाऊन काय बघतो, मेलेलं जनावर. कधी कधी तर तो मरत नाही म्हणून तो वरून शाप देतो, कधी मरेल कधी मरेल कधी मरेल. शकुनी शापे गोरू मरण, बंगालीमध्ये एक म्हण आहे, शकुनी शापे गोरू मरण, बंगाली लँग्वेज. शकुनी शापे
गुरु म्हणजे गाय किंवा एखादं जनावर, त्याच्या मरणासाठी तो चिंतन करत राहतो, गिधड किंवा कावळे. म्हणून कल्चरला सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्यासाठी आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी. म्हणून घरात एक सुरुवात, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात घरापासून झाली पाहिजे, आपल्या स्वतःपासून जेव्हा आपण सुरुवात करतो आणि तेव्हा ती आजूबाजूला आपोआप पसरते. म्हणून हा कल्चर आपल्या जीवनामध्ये उतरवणं आपण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या परिवारामध्ये ते आपोआप उतरणार. जेव्हा परिवारामध्ये उतरतं तेव्हा आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये जायला वेळ लागत नाही. सुरुवात स्वतःपासून व्हायला आवश्यक आहे. धार्मिक अनुष्ठान करणं आवश्यक आहे. आणि मग हे सगळे धार्मिक अनुष्ठान किती प्रकारचे आहेत? खूप प्रकारचे आहेत. किती प्रकारचे देवता आहेत? खूप प्रकारचे देवता आहेत. प्रत्येकाचं ऋण आहे, यस. च्या व्यतिरिक्त पण अजून कोण कोण आहेत बघा. इकडे भागवतामध्ये एक श्लोक येतो, किती प्रकारचे ऋण आहेत त्याच्याबद्दल इथे चर्चा आहे. म्हणण्याचा प्रयत्न करा. देवर्षी भूताप्तणीनां पितॄणां न किंकरो नायमणे च राजन् सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुंदं परिहृत्य कर्तम्. बघा किती प्रकारचे आहेत. देवर्षी, देवर्षी कोण आहेत? नारद मुनी म्हणतात देवर्षी. जे ऋषी आहेत, पण कुठल्या देवतांमध्ये जे ऋषी आहेत, ते देवतांचे ऋषी आहेत, ते देवर्षी. त्यांचे पण ऋण आपल्यावर आहेत. त्याच्यामध्ये मग देवर्षी त्याचे दोन अर्थ होऊ शकतात त्याचे. एक देवर्षी पण आणि एक देव आणि ऋषी. मग देवांचे आपल्यावर ऋण आहेत का? यस. 84 नो 33 कोटी प्रकारचे देव आहेत. 33 करोड देवता आहेत. त्यांचं प्रत्येकाचं आपल्यासाठी एक त्यांचं कर्तव्य आहे. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी, वरुण, धर्म, यमराज, आदित्य, मरुत, इंद्र, त्या सगळ्यांचा बॉस. किती सारे देवता आहेत. प्रत्येकाचं कर्तव्य, प्रत्येकजण काही ना काही कार्य करत असतो आपल्यासाठी. प्रत्येकाची सेवा असते ब्रह्मांड चालवण्यासाठी, सृष्टीचे नियम चालवण्यासाठी. पावसाचे देवता आहे इंद्र, शीतलतेचे देवता आहे चंद्र, प्रकाशाचे देवता आहे सूर्य, वायूचे देवता आहेत, हवेचे देवता आहेत वायू, ब्रह्माजी जे सगळ्यांचे पितामह आहे, सगळ्यांना निर्माण करणारे ब्रह्माजी आहेत. विविध प्रकारचे देवता आहेत. त्या प्रत्येकांचं आपल्यावर ऋण आहे. त्यांनी जर सूर्य व्यवस्थित जर उगवला नाही, वेळेवर जर उगवलं नाही, तर कामं सगळे होणार नाही. एक दिवशी जर वायुदेव सुट्टीवर गेले तर सगळ्यांची सुट्टी होईल. म्हणून त्यांची सेवा खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. म्हणून त्यांचं ऋण आहे आपल्या सगळ्यांवर. पृथ्वीला पण आपण 7 प्रकारच्या माता सांगितल्या जातात. 7 माता आहेत. माहिती आहे 7 माता कुठल्या कुठल्या आहेत? सांगा बरं 1, 2, 3, 4. गोमाता, भूमाता पृथ्वी, अजून जन्म देणारी माता, दाई माता, 4 झाल्या. अजून राजमाता, त्यानंतर गुरुमाता आणि ब्राह्मणी माता. माता एवढ्या मांडल्या जातात. त्याच्यामध्ये अजून तर भरपूर माता येतील. मग सगळ्या नद्या माताच आहेत. पण या विशेष करून माता मांडल्या जातात. प्रत्येकाचं ऋण आहे आपल्यावर. भूमातेचं ऋण आहे. सकाळी उठल्यापासून तिच्यावर चालतोय.
विचार करा, ते जर ऑब्जेक्शन घेतलं अजिबात चालायचं नाही माझ्यावर, तर मग काय करणार? हवेत ओढणार? शक्य नाही. म्हणून प्रत्येकाचं ऋण आहे. देवांचं ऋण आहे, ऋषींचं ऋण आहे का आपल्यावर? काय ऋण आहे ऋषींचं? ऋषींचं ऋण काय आपल्यावर? आपल्यासाठी ऋषी काय करतात किंवा काय केलं त्याने? वेद पुराण लिहिले, ज्ञान दिलं, ज्ञानदान करतात. अजून बघा, जेव्हा ब्रह्मांड हे जेव्हा चालतं त्याच्यामध्ये ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये जे मन्वंतर होतं, मन्वंतर 14 मनू येतात ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये. एक मनूचं कार्यकाल आहे जवळजवळ 71 चतुर्युग. 71 चतुर्युग. एक चतुर्युग म्हणजे 4 युग. 71 चतुर्युग म्हणजे 71 गुणिले 4 तेवढे युग झाले. मनूचा एका मनूचा कार्यकाळ असे 14 मनू येतात त्यांच्या एका दिवसामध्ये ब्रह्माजीच्या. आणि प्रत्येक एका मन्वंतरामध्ये हे सगळं कार्यकाळ त्यांचं चेंज होतं. जसं आपलं कसं इकडे दर 5 वर्षाला चेंज होतं, तसं तिकडे दर मन्वंतराला चेंज होतं. ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये डिपार्टमेंट सगळे बदलतात. त्याच्यामध्ये देवतागण असतात, एक विशेष देवतागण. त्यातला इंद्र, दर मन्वंतराला वेगळा इंद्र असतो. म्हणून एवढं सगळ्या स्टोरी तुम्ही ऐकता ना इंद्राच्या, जरूर नाही की एकाच इंद्राने एवढ्या चुका केल्यात. वेगळ्या वेगळ्या मन्वंतरातले इंद्र असू शकतात. तर इंद्र, त्याच्यानंतर ऋषी, सप्तऋषी पण वेगळे असतात प्रत्येक मन्वंतरामध्ये. त्याच्यानंतर भगवंताचे अवतार हे वेगळे असतात. मनुपुत्र हे वेगळे असतात. 6 जण आहेत, 6 लोक आहेत, ते बदलतात ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये. तर त्याच्यामध्ये सप्तऋषी जे आहेत, 7 ऋषी मुख्य, ते विचार करतात सगळ्या मानव जनाच्या कल्याणासाठी, की यांचं कल्याण कसं होईल यासाठी ते विचार करतात आणि प्लॅनिंग करतात आणि ते राबवतात इकडे. त्याच्यामुळे खूप मोठं कार्य आहे त्यांचं. हे सप्तऋषी तर ब्रह्मांडासाठी झाले. पण आपण एका ठिकाणी जर बघितलं तर ऋषींचं आपल्यावर काय ऋण आहे? ऋषींनी एवढं शास्त्राचं लिटरेचर एवढं लिहून ठेवलं आहे आणि त्याने एवढं ज्ञानदान केलं आहे, हे त्यांचं खूप मोठं ऋण आहे आपल्यावर. तर आपल्याला कसं कळलं असतं हे सगळं? हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र पूर्वी फक्त श्रवण आणि कीर्तन या रूपामध्ये होतं. फक्त शब्द ध्वनीच्या रूपामध्ये होतं. हे लिखित फॉर्ममध्ये नव्हतं, कारण तेव्हा लिहायची आवश्यकता नव्हती पडत. लोक तेवढे बुद्धिमान असायचे, एकदा ऐकलं की परफेक्ट लक्षात बसायचे. का? कारण त्यांची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कॅप्चर करण्याची शक्ती ही खूप जास्त होती. म्हणून कलियुगामध्ये ते हळूहळू कमी होते. आणि म्हणून व्यासदेवसारखे ऋषीमुनी येऊन त्याचं लिखित फॉर्ममध्ये करतायत, ते ज्ञानदान करतायत, समजावून देत आहेत. हे त्यांचं खूप मोठं ऋण आहे आपल्यावर. म्हणून ऋषी ऋण, देव, ऋषी, अन्य जीव, त्यांचं पण ऋण आहे आपल्यावर. प्रत्येकाच्यामध्ये डिटेल जर गेलो आपण ना, तर खूप मोठा क्लास होईल. भूत, अन्य जीवांचं पण ऋण आहे आपल्यावर. भूत, आप्त म्हणजे नातेवाईकाचं ऋण आहे का आपल्यावर? खूप परेशान करतात ना, पण नातेवाईकांना सांभाळून राहावं लागतं, आहे की नाही? पत्रिका आली की तुम्ही काय विचार करता? नाही बाबा, जावं लागेल. का जावं लागेल? नाही तर आपल्या पोरीच्या लग्नाला कोणी येईल? आप्तेष्ट हवे आहेत, नातेवाईक पाहिजे, सपोर्ट. भूत, आप्त, निणाम म्हणजे राजाचं ऋण आहे. हो, तेवढी मोठी जबाबदारी घेतोय, सांभाळतो सगळ्यांना, प्रोटेक्शन देतोय. पितृगण, पितृनाम, असे विविध प्रकारचे ऋण आहे. देवर्षी, भूताप्त, निणाम, पितृनाम, न किंकरो नाय म्हणित राजा. ते म्हणतायत की हे भागवतामध्ये हा श्लोक येतो की एवढ्या प्रकारचे ऋण आहेत. हे सगळ्या प्रकारचे ऋण एखाद्याने जरी पालन नाही पण केलं तरी चालेल. काय करायला पाहिजे त्याने? सर्वात्मनायः शरणं शरण्यम. जो व्यक्ती सर्वात्मना पूर्ण रूपेनं भगवंतांना शरण जातोय,
भगवंताचा आश्रय ग्रहण करतोय. सर्वात मनाय शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिहृत्य करतम. कोणाला शरण गेला पाहिजे? ते मुकुंद आहेत ना, मुकुंद म्हणजे जे मुक्ती प्रदान करणारे मुकुंद भगवान कृष्ण. त्यांना शरण जेव्हा जातो एखादा व्यक्ती, तेव्हा त्याला ह्या गोष्टी बाकीच्या ज्या आहेत त्या करायची आवश्यकता नाही. मग कधी कधी प्रश्न विचारतात लोक की भक्तांना श्राद्ध तर्पण पितृ करायची आवश्यकता आहे का? कारण आम्ही भक्त आहोत त्याच्यामुळे आम्हाला आवश्यकता नाही. आणि खरोखर आवश्यकता नाही या श्लोकानुसार जर म्हटलं गेलं आहे तर. पण ते भक्त कसे असायला पाहिजेत? सर्वात मनाय शरणम शरण्यम, जे परिपूर्णतेने 100% त्यांचं सरेंडर आहे भगवंतांच्या चरणांवर, ते शुद्ध भक्त आहे. जर आपण शुद्ध भक्त जर असेल चांगली गोष्ट आहे, नसेल करायला पाहिजे नियम. म्हणून आपण वैष्णव नियमाचं पालन पण करतो, भगवंताच्या नावाचा जप पण करतोय, भक्ती साधना पण करतोय, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पण करतोय. त्याची पण आवश्यकता असते, कर्मकांड विधींची आवश्यकता असते. भक्त बनलो म्हणून याच्यातून मुक्त आपण होऊ शकत नाही. आणि म्हणून तोच व्यक्ती इथून मुक्त होऊ शकतो जो शुद्ध भक्त आहे. पण हे एवढं सोपं नाही आहे. का सोपं नाही आहे? कारण वैष्णवीम जनमोहिनीम, जे वैष्णवी आहे, वैष्णवी दुर्गेचं एक नाव आहे, मायादेवी, पार्वतीचं एक नाव आहे. कोण आहे ती पार्वती? मायादेवी आहे. भौतिक जगामध्ये प्रत्येकाला मोहवून टाकते ती, प्रत्येकाला आपल्या बंधनामध्ये अडकवते ती, आणि तिच्या बंधनामध्ये व्यक्ती गुरफटून जातो आणि त्या पद्धतीने व्यक्ती कार्य करत राहतो. म्हणून अशा व्यक्तीने जो पूर्णपणे शरणागत नाही भगवंतांना, जो या भौतिक बंधनामध्ये अटकलेला आहे, ज्याच्यावर मोह मायाचा प्रभाव आहे, अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? फक्त त्यांनी भगवंतांचा आश्रय ग्रहण केला पाहिजे. भगवंतांचा आश्रय ग्रहण करणारी जी संतती आहे ती संतती बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटीची संतती आहे. म्हणून जी वर्णसंकर जी पद्धती चालू होते, अर्जुनाची भीती आहे वर्णसंकर होईल, वर्णसंकर अवांछित संतती, जो समाज देश पूर्ण बुडवून टाकेल, आणि कसा कल्चर सुरू होईल? तो जो त्या अमेरिकेच्या एका बिलियनियरनी सांगितलं तसं कल्चर सुरू होईल. म्हणून तसं कल्चर न राहावं आणि बेस्ट ऑफ द बेस्ट फर्स्ट क्लास समाज जर निर्माण करायचा असेल, वर्णसंकर टाळायचं असेल, तर सगळीकडे कृष्ण भक्तीचा, भगवत भक्तीचा प्रचार केला गेला पाहिजे, आणि प्रत्येक व्यक्तीला भगवंताचा भक्त बनलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती भगवंतांचा भक्त बनतो तर तो स्वतः एक बेस्ट प्रोजिनी आहे, बेस्ट व्यक्ती आहे, आणि त्याच्याकडून येणारी संतती आहे ती बेस्ट ऑफ द बेस्ट संतती होणार. कारण तो भगवंताचा भक्त आहे, भगवंतांना प्रार्थना करतोय, आणि तो व्यक्ती त्याच्याकडे व्हॅल्यूज आहेत, त्याच्याकडे मूल्य आहे, त्याच्याकडे गुण संपन्न आहे, कारण तो भगवंताचा भक्त आहे म्हणून. आणि अशा व्यक्तीच्या घरी जेव्हा मुलं जन्माला येतात, ते मुलं साधारण मुलं नसतात, भगवंताचे भक्त असतात. ऑफकोर्स ती पद्धती जी आहे त्याला म्हणतात गर्भधान संस्कार. गर्भधान संस्कार स्वतःच एक फार मोठा सायन्स आहे, की जो एखादं बाळ जन्माला येण्या अगोदर, गर्भ होण्याच्या अगोदरच आई वडील त्या चिंतनामध्ये असतात, भगवंतांना प्रार्थना करत असतात, आणि अशा जीवात्म्याला अट्रॅक्ट करतात आपल्याकडे, की तो भगवंताचा भक्त असेल. एक पवित्र जीवात्मा, पुण्यात्माला तो आमंत्रित करतात ते. ह्या पद्धतीला म्हणतात गर्भधान संस्कार. आणि जर एखाद्या व्यक्ती केवळ खाओ पिओ ऐश करो मौज मजेच्या जर मूडमध्ये असतील, तर त्यांच्याकडे कुठला जीवात्मा आकर्षित होतो? असाच जीवात्मा आकर्षित होतो ज्याला ह्या गोष्टी करायला आवडतात. म्हणून अशी मुलं आजकाल जन्माला येतात जे खूपच हायपर आहेत, जे खूपच ऑफकोर्स परिवार नवीन जे मुलं टॅलेंटेड पण असतात, जे टॅलेंटेड असतात ते हायपर पण असतात, पण ज्याला आपण म्हणतात ना सायकोलॉजिकल भाषेत चळवळ्या मुलगा, हायपरनेस याच्यामध्ये आहे, असे
खूप जास्त जन्माला येतात. म्हणून बेस्ट क्वालिटीचे जर संतती हवी असेल समाज घडवण्यासाठी तर आईवडिलांनी भक्त बनणं आवश्यक आहे. अशाच पद्धतीचं आम्ही मागच्या वेळेस सोनबर्डीचा जो कार्यक्रम केला, तुमच्यापैकी किती जण आले होते सोनबर्डीच्या कार्यक्रमाला? हात वर करा. सोमवारी कार्यक्रम केला होता. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कार्यक्रम करायचा प्लॅनिंग चालू होता, पण ह्या पहिल्या सोमवारी एकादशी असल्यामुळे आपण करू नाही शकलो, कारण खिचडी वाटता नाही येणार. म्हणून आपण शेवटच्या सोमवारी करू, कारण पुढच्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी शक्य नाही होणार, कारण मंगळवारी मँगो फेस्टिवल भुसावळला बनवतो. मग त्याच्यामुळे आपण शेवटच्या सोमवारी करू तिकडे प्रोग्राम. पण त्या प्रोग्राम करत असताना मग पवार प्रभू आपले हे घेऊन आले होते आपल्या मुलांना अन्नप्राशन संस्कारासाठी. मग तिथे आम्ही सगळे भक्तगण होते. मग प्रत्येकाने त्यांना खाऊ घातलं, त्याला ते अन्न भरवलं. त्याच्यानंतर अन्नप्राशन संस्कार झाले, थोडंसं आम्ही बोललो, त्याच्यावर कीर्तन केलं. तर ते ऐकून तिथे एक सद्गृहस्थ होते, ते फार इन्स्पायर झाले, त्यांना आवडलं ते. आणि नंतर मग भेटायला आले आणि ते म्हणतात, महाराज आमच्या घरी पण असेच संस्कार करायचे होते. तर म्हटलं काय संस्कार? तर बोले त्यांची सूनबाई तिथे होती, त्यांनी म्हटलं की याच्यावर गर्भदान संस्कार करायचे. तर मी एकदम बघायला लागलो, भाई गर्भदान संस्कार म्हणजे? लगेच ते आपले पवार माताजी होते, त्यांनी बरोबर डोकं लावून लगेच त्यांना सांगितलं की हां नाही ते गर्भदान संस्कार म्हणजे त्या समजल्याबरोबर की ती प्रेग्नंट आहे म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की जर ती प्रेग्नंट असेल आता तर त्यांच्यासाठी त्याने कृष्णबुक कसं वाचलं पाहिजे, भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. मग मला क्लिक झालं, अच्छा हे डिलिव्हरी मुलगा बाळंत व्हायच्या अगोदरची जी जे कार्य आहे, जे विधी आहे त्याच्याबद्दल हे विचारत आहेत. आणि मग त्याला सांगितलं की असं केलं पाहिजे आपण. तर या सगळ्या विधी आहेत आणि फार महत्त्वाच्या आहेत या एक चांगली संतती निर्माण होण्यासाठी. बरेच लोकांना असं बघितलं आहे की जेव्हा स्त्रिया जेव्हा गर्भवती होतात तेव्हा त्यांना मंदिरात घेऊन येतील ते, आणि त्याच्या अगोदर इकडे तिकडे फिरवत बसतील. मग कुठेही फिरतील, कुठेही काय करतील. त्याचा परिणाम त्या गर्भाच्या रूपामध्ये आहे. आणि गर्भ झाल्यानंतर मग त्यांना अशा ठिकाणी पाठवलं जातं. ऑफकोर्स त्याचा परिणाम होईलच, पण तेवढा होत नाही. कारण जो जीवात्मा त्या गर्भामध्ये आकर्षित झाला आहे त्याला काय करणार आता? जो आहे जसं आहे तसं त्याला आता झेलावंच लागणार आहे. त्या आईवडिलांच्या पण कर्मावर अवलंबून आहे आणि त्यांची इच्छेवर पण अवलंबून आहे. आणि म्हणून हे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांना हे संस्कार देणं आणि अशी बेस्ट ऑफ द बेस्ट संस्कृती निर्माण करणं. म्हणून भगवंताचं हे जे नाम आहे, भगवंताची जी भक्ती आहे, ही खरोखर प्रभाव करते का? यस. असं वातावरण घडवते का? यस. असं समाज निर्माण करते का? हो. कशांच्यावर परिणाम होतो? भागवतांच्या 3ऱ्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो बघा. खूप महत्त्वाचा श्लोक आहे, खूप चांगला श्लोक आहे. हा श्लोक सर्वांनी म्हणा. किरात होनांध्र पुलिंद पुलकशा आभीर शुंभा यवना खसादयाः यान्ने च पापा यदपाश्रयाश्रयाः शुद्धन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः. बघा कोण कोण लोक शुद्ध होऊ शकतात? किरात, यांची तर जाती आपण अजून आपल्याला माहिती पण नसतील. कोण लोक आहेत? किरात, हूण, आंध्र फक्त एक माहिती आहे, आंध्र प्रदेश. तिथे अशा पद्धतीचे समाज आढळतो. आंध्र, पुलिंद, पुलकशा, आभीर, शुंभा, यवनाः. यवन म्हणजे गोमांस खाणारे, त्याला यवन म्हणतात. यवनाः, खसादयः. ही सगळ्या ज्या जाती आहेत ह्या पाप योनय आहेत. पाप योनी आहेत, वाईट कार्य करणारे आहेत, पाप कार्य करणारे आहेत. असे लोकांनी जरी भगवंतांचा आश्रय घेतला, हे अन्यचे पाप, असे कितीतरी पाप करणारे योनी जे आहेत यांनी सुद्धा यदपाश्रयाश्रया, त्यांनी सुद्धा भगवंताच्या चरणाचा आश्रय ग्रहण केला आहे. शुद्धंती तस्मै, शुद्ध होतात ते. प्रभ विष्णवे नमः.
असे भगवान विष्णूंचा जो चरण ग्रहण करतात असे भगवान शक्तिशाली आहेत, त्यांना नमन करतो. म्हणजे भगवंताचं नाव किती शक्तिशाली आहे, किती जरी पापी व्यक्ती असेल तरी त्याचा उद्धार होतो. मग अशा जाती ज्यांचं नाव पण आपण ऐकलेलं नाही, तुम्ही म्हणा अरे मराठा पाटील कुठे गेला, चांगला समाज मानला जात होता, सुशिक्षित सुसंस्कृत, म्हणून तर त्यातून असे मोठे मोठे योद्धा प्रकट झाले होते, शिवाजी महाराज सारखे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी संस्कार आहेत, संस्कृती आहे. पण काही अशा जमाती आहेत, जाती आहेत ज्यांच्याकडे संस्कृती नाही आहे, अशांनी सुद्धा जर भगवंताचं नामस्मरण केला तरी त्यांचा उद्धार होईल. एवढं पवित्र भगवंतांचं नाव आहे. म्हणून जर समाज घडवायचा असेल जो अवांछित संततीकडे चालला आहे, तर संस्कृतीचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वतः आपल्या जीवनामध्ये आणि इतरांना प्रचार करून. संस्कृती समाजामध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी फक्त स्वतःची संस्कृती प्रोटेक्ट करून चालणार नाही, फक्त स्वतःचं घर प्रोटेक्ट करून चालणार नाही, आजूबाजूची एरिया आम्हाला प्रोटेक्ट करावे लागेल. कारण जर आपलं घर फक्त स्वच्छ करत असाल आणि बाहेर जर घाण असेल तर ती घाण आतमध्ये यायला वेळ लागणार नाही, ती घाण आतमध्ये यायला वेळ लागणार नाही. कारण दरवाजा खिडके उघडे आहेत, गरमी खूप होते म्हणून, जे काही कारणं असतील, पण ह्या गोष्टी येतील. म्हणून जर आपण ती संस्कृती बाहेर पसरवायला सुरुवात नाही केली, सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करायला नाही केली, तर त्यांची संस्कृती आपल्या मुलांवर 100% येणार. म्हणून आपण संस्कार स्वतः घ्या, घरात पसरवा, आपल्या मुलांना द्या आणि बाहेरसुद्धा इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा संस्कृतीचा प्रचार होईल आणि आपण स्वतः मात्र सेफ राहू आणि एक चांगला समाज निर्माण होईल. बघा किती महत्त्वाची शिकवण आहे शास्त्रामध्ये. एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, कारण आपण प्रत्येकजण समाजाचा एक घटक आहोत. आपल्याला समाजाची आवश्यकता आहे का? नसेल तर जंगलामध्ये घर बांधून राहा, पण आपण समाजामध्ये राहतोय, आपल्याला समाजाची आवश्यकता आहे. मग सामाजिक कर्तव्य नाहीत का आपले? आहेत. मग हे सामाजिक कर्तव्य संस्कृती प्रचारित करणं आवश्यक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद्भगवद्गीता की जय. श्रील गोपाल की जय. ताई गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. कोणाचा काही प्रश्न आहे? हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 सर्वांनी म्हणा. कृष्णा कृष्णा हरे राम बोलो बोलो म्हणा सर्वांनी. हरे
सर्वांनी म्हणा मोठ्याने प्रयत्न करा. कृष्णा कृष्णा